आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। आज पहाटे देव मामलेदार यशवंतराव महाराज यांची महापूजा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली। दुपारी 4 वाजता ऐतिहासिक रथ मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे। सलग 15 दिवस हा यात्रा उत्सव सुरू राहणार असून रथ मिरवणुकीत आलेल्या मानाच्या रथाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत। इसवी सन 1887 मध्ये देव मामलेदार यशवंतराव महाराजांचे महानिर्वाण झाल्यानंतर महाराजांचे पहिले मंदिर नाशिक येथे बांधले गेले। त्यानंतर 21 ठिकाणी महाराजांच्या भक्तांनी त्यांचं मंदिर बांधली। 1903 साली सटाण्यात दुमजली मंदिर बांधले गेले। दर सफला एकादशीला महाराजांची बैलगाडीमधून प्रतिमा पूजन मिरवणूक निघू लागली। पुढे देव मामलेदारांच्या दृष्टांतानंतर जगताप बाबींनी 119 साली रथ बनविण्याचं काम सुरू केलं। पण अडचण अशी होती की सटाण्यातील जुन्या गावातील काही मार्गात पायरी मार्ग आणि 6 दरवाजे होते। पायरी मार्गातून रथ कसा पार होईल? मग असे ठरले की पायरी मार्गात रथावेळी अमळनेरच्या धर्तीवर माती शेणाचं लेपन करावं। सर्व अडचणी दूर होऊन संपूर्ण मार्गाचं मोजमाप झालं। त्यानुसार नाशिक परगण्यातील प्रसिद्ध सुतार रथ विशारद जगताप बंधूंना रथाचं काम देण्यात आलं। भिकाजी जगताप यांनी आधी शिंदखेडा व आंबळी येथील रथ बनविला होता, त्यामुळे रथ बनविण्याचा त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्याकडे काम देण्यात आलं। जगताप कुटुंबातील 16 लोक रथ बनविण्यासाठी 8 महिने झटत होते। रथ बनविण्यासाठी शुद्ध चंदन, साग, पितळ मागविण्यात आलं। त्यासाठीचा सर्व खर्च केळकर रावसाहेब करीत होते। एक पाषाणी लेणी बांधतात त्याप्रमाणे वरून खाली रथ बांधला जात होता। अखेर 8 महिन्यात रथ तयार झाला। रथाच्या चाकात काही पितळी बिअरिंग अशा तऱ्हेने बसवल्या आहेत की रथ 45 पावलांवर बरोबर थांबेल। रथ ओढण्यासाठी सुद्धा काही विशिष्ट खटके आहेत। पूर्वी रथावर तहसीलदार साहेब, पोलीस पाटील आणि देवस्थान ट्रस्टी यांचे सदस्य बसत असत, पण 1961 सालापासून देवस्थान कमिटीमधील सन्माननीय व्यक्ती बसतात। आज 103 वर्ष झाली या रथ मिरवणुकीला। दरवर्षी उदंड उत्साह असतो। देव मामलेदार भगवंताच्या अत्यंत अनुरक्ती दर्शन आणि त्या अवस्थेत आनंदभाव अनुभव घ्यावे यासाठी नक्कीच भेट द्या आमच्या यशवंत नगरीला। बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव।